तुमच्यासमोर कथाकथन सादर करतो. या कथाकथनाचे लेखक आहेत प्रमोद प्रकाश धायगुडे. हा प्रमोद प्रकाश धायगुडे मला डीएड कॉलेज श्रीवर्धनला भेटलेला आहे मुलगा. सध्या तो शिक्षक म्हणून कार्यरत आहे. इयत्ता दुसरीच्या बालभारतीच्या अभ्यास मंडळामध्ये तो आहे. तुम्ही दुसरीचं जर पुस्तक बघितलं तर त्याच्या सुरुवातीला त्याचं नाव तुम्हाला आढळेल. आणि वक्तृत्व शैलीमध्ये माझ्या काही 2-4 चांगल्या गोष्टी असतील तर त्या मित्राची ही देण आहे. त्या कथेचा लेखक सुद्धा तोच आहे. मला वाटतं ही 3री वेळ आहे माझी कथा सादर करायची. त्यातलं जे काही चांगलं असेल त्या प्रमोद धायगुडे कथा सुरू करतोय. कथेचं नाव आहे पोलीस. काल रात्री एक हिंदी पिक्चर बघितलं. आता हिंदी पिक्चर म्हणजे काय सांगू तुम्हाला, अमिताभ बच्चनचा पिक्चर होता. आता अमिताभ बच्चनचा पिक्चर म्हणजे की फायटिंग असते की नाही. त्या अमिताभ बच्चनना असा धुवून काढला, असा धुवून काढला, असा धुवून काढला. त्या पिक्चर मध्ये नुसती फायटिंग फायटिंग आणि फायटिंग. रात्री 12 वाजता पिक्चर संपला आणि 12 वाजता पिक्चर संपल्या वाकड डोक्यावर घेऊन झोपी गेलो. रात्री स्वप्नात वे अमिताभ बच्चनच येत होता. रात्री स्वप्नात वे अमिताभ बच्चनची फायटिंगच चालू होती. रात्री 2-4 वेळा अमिताभ बच्चन स्वप्नात आल्यानंतर मी सुद्धा फायटिंग करत असताना बापाला 2-4 लाथा लागल्या होत्या. हरामखोरा गप झोपतो का एवढा आवाज मात्र कानावर आला होता आणि मी परत वाकड मागून येऊन झोपतो. सकाळचे 9 वाजले. 9 वाजल्यानंतर डोळे उघडले पण वाकड उघडायच्या अगोदर आई आणि अण्णाचा संवाद कानावर पडला. बाप आईला म्हणत होता, रिकाम टेकडा झालाय नुसता. 20 वर्षाचा खोड झालाय. 9 वाजले तर अजून उठला नाही. रात्रभर पिक्चर बघत बसतो आणि डोक्यात काय पोलीस व्हायचं. 9 वाजता झोपी गेल्यावर पोलीस होईल का. त्यासाठी व्यायाम करावा लागतोय, अभ्यास करावा लागतोय. उठव त्याला. माय बिचारी म्हणाली, झोप उद्याला करायला. काल शेतात किती काम केलंय, काय होतं थोडं झोपलं तर. बापाचं डोकं फिरलं. बाप म्हणला, गुमान उठव त्याला नाही तर रूम घेऊन जातो बघ त्याच्या अंगावर. असं म्हणल्या अंगावर वाकड फेकून देऊन मी नाही घरात गेलो. आंघोळ केली आणि चुली सोबत जेवायला बसलो. जेवण चालू असता 2 गोष्टी खात होतो. एक आईने बनवलेली भाकर अतिशय गोड. दुसरं बाप देत असलेल्या शिव्या अतिशय गोड. दोन्ही खाऊन गोट्यातली म्हैस सोडली आणि शेताकडे निघून गेलो. म्हशीला सोडलं राहणार आणि लिंबाच्या झाडाखाली बसलो. आईने केलेला स्वयंपाक खाल्ल्यामुळे पोट गच्च भरलं होतं. म्हैस सुद्धा शांत चरत उभी होती आणि लिंबाच्या झाडाखाली थंडगार वारा सुटला होता. तेवढ्यात जिल्हा परिषदची गुरुजी जाताना दिसते. त्यानं जोरात हाक मारली, अरे परश्या उठून गुरुजीकडे बघितलं. हा गुरुजी बोला. अरे काय करतोय. काय बी नाही. अरे मग तू पोलीस व्हायचं काय झालं. बघतोय गुरुजी बघतोय. अरे पेपर मध्ये जाहिरात आली बघ, पोलीस भरती आहे. येत्या 10 तारखेला लातूरला पोलीस भरती बघ जा. गुरुजीचे ते वाक्य ऐकले आणि तेव्हापासून सुरू झालं पोलीस व्हायचं. तेव्हापासून पोलीस आणि पोलीस एवढंच डोक्यात राहील. दिवस रात्र तो एकच ध्यास. दिवस रात्र पोलिसाचा चेहरा समोर, दिवस रात्र ती खाकी वर्दी समोर. पहाटे उठून व्यायाम करतो. दररोज अभ्यास चालू होता आणि दिवसभर म्हैस रानात सोडून लिंबाच्या झाडाखाली मात्र बसत होतो. आईचं जेवण करून लिंबाच्या झाडाखाली बसल्यामुळे थंडगार वारा सुटल्यामुळे शांत झोप पण लागत होती.
व्यायाम भरपूर केला, अभ्यास भरपूर केला आणि 10 तारखेला लातूरला गेलो. लातूरच्या त्या बाबळगावच्या त्या पोलीस पाटीलमध्ये गेल्यानंतर माझ्यासारखे अनेक पोलीस भरती होण्यासाठी आले होते. पण माझा लय भारी अभ्यास झाला, लय मोठी मेहनत मी केली होती. धावण्याच्या स्पर्धेत मीच पहिला, उंच उडी मारण्याच्या स्पर्धेत मीच पहिला, लांब उडी मारण्याच्या स्पर्धेत मीच पहिला, लेखी परीक्षेत मीच पहिला. सर्व परीक्षेमध्ये मला पहिला नंबर. सगळीकडे माझी वाहवा सुरू झाली, सगळीकडे माझं कौतुक सुरू झालं. आणि माईकवर एका पोलिसाने सूचना दिली. पोलीस बनण्यासाठी आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना सूचना, झालेल्या सर्व परीक्षेचा निकाल आज संध्याकाळी 5 वाजता समोरील बोर्डावर लागणार. ही सूचना ऐकली आणि 5 कधी वाजतील याची वाट बघतो. एकदाचे 5 वाजले आणि 5 वाजल्यानंतर त्या बोर्डासमोर, त्या फळ्यासमोर अनेक विद्यार्थ्यांची गर्दी झाली. त्यात गर्दीत लागली. मला मात्र पुढे जायची संधी मिळतच नव्हती. शेवटी आपला गावरान उपाय निवडला. एकाच्या पायाकडून थेट मध्ये घुसलो आणि फळ्यासमोर जाऊन उभा राहिलो. आणि माझं नाव तिथं त्या फळ्यावर लिहिलेल्या अनेक त्या नावापैकी माझं नाव मी शोधायला लागलो. पहिला बघितला, दुसरा बघितला, तिसरा बघितला. एकाने म्हणलं, अरे खालून काय बघतोय तू? सगळ्याच प्रकारामध्ये पहिला आल्या वरून बघ. सगळ्यात वरतून बघितलं, माझंच नाव होतं तिथं. मी पोलीस होतो. इतका आनंद झाला, विचारूच नका. आनंद गगनात नव्हे झाला. उड्या मारत मारत नीट त्या मेन अधिकाऱ्याकडे गेलो. अधिकाऱ्यानं बोलवलं, इकडे ये. झाला का पोलीस? हो साहेब, पहिला नंबर आला. अच्छा. त्याने लगेच एक वर्दी दिली, पोलिसाची वर्दी. मला राहावं नाही, पोलिसाची वर्दी लगेच अंगात घातलं आणि अंगात घालून निघालो. किल्ला सुद्धा भेटला असा माझ्या नावाचा, पोलीस परशा म्हणून. काय बूट, काय रुबाब, हातात एक मोठी छडी पोलिसाची. म्हणलं आता नीट गावाकडे जायचं आणि बापासमोर जाऊन उभा राहायचं. बाप पोलिसाला जाम घाबरायचा. पोलिसाची खाकी वर्दी घालून मी बस स्टँड वर गेलो. बस स्टँड वर तोबा गर्दी होती. लई लोक गावाकडे जायला आणि गावावरून आलेले होते. त्या गर्दीत मी घुसलो. गर्दीत गेल्यानंतर माझा रुबाब बघून गर्दीतले सगळे लोक माझ्याकडेच बघत होते. तेवढ्यात त्या स्पीकरवरून आवाज आला, MH12 MH12 14 18 लातूर वरून निलंग्याला जाणारी गाडी फलाट क्रमांक 5 वर उभी आहे. लातूर वरून निलंग्याला जाणारी गाडी फलाट क्रमांक 5 वर उभी आहे. तो आवाज ऐकून मी फलाट क्रमांक 5 कडे निघालो. फलाट क्रमांक 5 कडे जात असताना एक महिला माझ्या समोरून जात होती. त्या महिलेच्या खांद्याला एक लांब पर्स अडकवलेला होता. सोनेरी कलरची ती पर्स सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होती. ती महिला पुढे जात होती आणि तेवढ्यात ती महिला ओरडायला लागली, चोर चोर चोर, पर्स नेलं, पर्स नेलं, चोर 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 म्हणते ओरडायला लागली. सगळ्या लोकांमध्ये गोंधळ उडाला. माझ्यातला पोलीस जागा झाला, माझ्यातली खाकी वर्दी जागी झाली. मी इकडं तिकडं पाहायला लागलो. एक माणूस त्या महिलेचा पर्स घेऊन पळत होता. मी त्याचा पाठलाग करायला लागलो. तो पुढं मी माग, तो पुढं मी माग. तो जोरात पळत होता, मी त्याच्याहून जोरात पळायला लागलो. मी अशी धडक घातली, त्या चोराच्या अंगावर पडलो आणि चोराच्या अंगावर पडल्यानंतर त्याला खाली लोळावला आणि हे फायटिंग सुरू केली आणि त्याच्या शर्टाला धरून, त्याची गच्ची धरून ओढत ओढत त्या महिलेजवळ आणलं. तो वया वया करत होता, माझ्या पाया पडत होता, साहेब माफ करा, साहेब माफ करा, परत चोरी करणार नाही, परत चोरी करणार नाही. बेट्या चोरी करतोस असं म्हणून त्याला मी ओढत ओढत आणला. आजूबाजूला थांबलेल्या सगळ्या लोकांनी हा प्रसंग बघितला. सगळे टाळ्या वाजवायला लागले. इतक्यात अचानक माझ्या कानाखाली एक टाळी वाजली, काड दिशी. मी डोळे उघडले. दुसरी टाळी कानाखाली काड दिशी वाजली. मी खडखडून जागा झालो, खडबडून जागा झालो. इकडं तिकडं बघितलं. बस स्टँड फिस्टँड काहीच नव्हतं, लोक बिक काहीच नव्हती. चोर गायब झाला होता, ती बाई गायब झाली होती. पर्स तर कुठं दिसत नव्हतं. वर बघितलं, काळा कुट्ट चेहरा घेऊन बाप ओरडत होता, ए परश्या, म्हैस तुरीत गेली बाग आणि झोपतो इथं, उठ.
मला काहीच कळत नव्हतं. बापानं अजून एक थोबाडीत वाजवली. मग लक्षात आलं माझ्या, अरे मी पोलीस झालोच नव्हतो. म्हशीला सोडून झाडाखाली जे झोपलो होतो ते स्वप्न पडलं होतं. हे सगळं काही स्वप्नात घडलं होतं. बाप म्हणतो, अरे जा ना, म्हैस तुरीत गेली, उठ. गडबडीत उठलो, हातातली काठी घेतली आणि जोरात अरे आल्या म्हणत माग माग त्या म्हशीच्या पळत सुटलो.